बाप्पाचा हार. खास मी गणपती बघण्यासाठी आलोय आणि इकडे आल्यावर असं वाटतं की दिवसभर इथेच राहावा, गणपती same, बघत राहावा. सिल्क मध्ये धोती ट्रॅपिंग केलेला बाप्पा पाहायला मिळतो आपल्याला. बाप्पा पाहायला एकदम मस्त बाप्पा वाटतोय. गणपती बाप्पा मोरया. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत गणसंकुलन मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे काही दिवसात आपल्या घरी बाप्पा विराजमान होणार आहे. आणि बाप्पा यायचं म्हटलं की आपली खूप दिवसापासून घाई असते तयारी कशी करायची, मूर्ती कुठून करायची वगैरे. सो आज आपण आलो आहोत गणसंकुलन मध्ये सार्थक आर्ट्स. तुम्ही मागे बघू शकता गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर वर्क केलेलं आहे मूर्त्यांचा. आपण एक एक करून पाहूया आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग आता आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहूया. चला. दादा तुमचं नाव काय? माझं नाव सागर पाटील. ओके. आणि तुम्ही किती वर्षापासून हा बिझनेस करताय? हा बिझनेस म्हणून नाही, माझी आवड म्हणून मी ही गेली 18 वर्ष काम करतोय. 18 वर्ष. माझ्या घरातले माझे मामा हे गेली 40 वर्ष काम करतात आणि मी त्यांच्या पाठी बघून 18 वर्ष काम करतो. 18 वर्ष. ओके. आणि ह्या वर्षी आपल्याकडे काय काय आहे, म्हणजे आपल्याकडे कोणकोणत्या व्हरायटीमध्ये मूर्त्या भेटतात, काय वर्क करून भेटतं? आपल्याकडे दरवर्षीच आपल्याकडे पीओपी आणि मातीमध्ये गणपती मिळतातच, परंतु या वर्षी आपण मातीमध्ये बॅलन्सिंग मूर्त्या साकारण्याचा प्रयत्न केलाय. ओके. तर तुम्ही पाहू शकता बॅलन्सिंग मध्ये मातीमध्ये. ओके. आणि समजा जर एखाद्या कस्टमरला व्हिडिओ बघून मूर्ती आवडली तर ते तुमच्यापर्यंत कसं कॉन्टॅक्ट करतील? आमचा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त एकच आहे की तुम्हाला इथून डिलिव्हरी घेऊन जायला लागेल. डिलिव्हरीचं आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही. ओके. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे शाडूमातीच्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर वर्क केलेला आहे मूर्त्यांचा. तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवतो. तर ही मूर्ती तुम्ही बघू शकता. हा बाप्पा बसलेला बाप्पा आहे आणि ह्याचं आईच बघू शकता बाप्पाचे. खूप सुंदर आहेत, बोलके आईच आहेत आणि खूप वर्क केलेलं आहे, खूप सुंदर वर्क केलेलं आहे. जवळजवळ ही 1 फुटाची 1.25 फूटची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे आणि तुम्ही म्हणजे बाजूचे सर्व मूर्त्या पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर सुंदर वर्क केलेलं आहे. मित्रांनो तुम्ही हा बाप्पा बघू शकता. या बाप्पाचे डोळे खूप सुंदर वर्क केलेले आहेत आणि जी कलाकृती आहे ना खूप सुंदर आहे. आणि हा बाप्पा जवळजवळ 1.25 फूटचा आहे बाप्पा. खूप सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्या मागे पण तुम्ही बघू शकता खूप मस्त असं वर्क केलेला बाप्पा आहे, पाहायला भेटतोय. मातीचीच मूर्ती आहे पण खूप सिंपल आणि साधी सोजवळ मूर्ती आहे. खूप मस्त वाटतंय. सेम ही पण खूप छान वाटते मूर्ती. तुम्ही बघू शकता बाप्पाचे डोळे स्पेशली जे की इतके अप्रतिम आहेत ना, बोलके डोळे. ते पाहून मन अगदी प्रसन्न होतंय. ते खूप छान छान मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात या वर्कशॉपमध्ये. ही वन साईड बसलेली मूर्ती देखील आहे आणि बाप्पाचे कान तुम्ही बघू शकता. खूप मस्त कान केलेले आहेत. त्यामुळे पाहायला खूप मस्त वाटते. आणि ह्याच्या मागे तुम्ही बघू शकता तर स्वामींची बसलेली मूर्ती आहे आणि खूप सुंदर वर्क केलेला आहे डिट्टो जसंचा तसं. आणि हा वन साईड बसलेला बाप्पा सेम, हा वन साईड बसलेला बाप्पा 1 फुटापर्यंत आहे आणि हा पण आहे. हा बाप्पा तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप मस्त वाटतोय पाहायला. आणि बाप्पाच्या आईस तुम्ही बघू शकता. प्रत्येक बाप्पाच्या आईस वेगवेगळे आहेत, बोलके आहेत आणि खूप कलर कॉम्बिनेशन पाहिला तर खूप सुंदर आहे. ह्या बाप्पाच्या आईस आणि कान बघू शकता. स्पेशली कान खूप मस्त आहेत. आणि हा बाप्पा बसलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला ह्या साईडला कृष्णाच्या रूपामध्ये बाप्पा पाहायला भेटतोय जो की खूप सुंदर आणि अप्रतिम वाटतोय. तुम्ही बघू शकता बसलेला बाप्पा आहे, हातामध्ये बासरे घेतलेला. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा वरती बाप्पा आहे तो भगवान शिवशंकराच्या रूपामध्ये आहे. आणि इकडे एक वन साईड बसलेला बाप्पा आहे. खूप सुंदर सुंदर बाप्पा आपल्याला पाहायला भेटतात या वर्कशॉपमध्ये. तुम्ही बघू शकता. मित्रांनो इकडे आपल्याला दादा भेटलेत. दादाचं नाव काय? तुम्ही आलात कुठून? मी खार रोडवरून. माझं नाव आहे सागर पाटील. ओके. खार रोडवरून तुम्ही इथे आलात? हा. ओके. दादा इकडे येऊन तुम्हाला कसं वाटलं? इकडे येऊन तर मला खूप छान वाटते. असे गणपती असं वाटतं बघतच राहावं. ते गणपती एवढे छान सजवलेत गणपती. खास मी गणपती बघण्यासाठी आलोय आणि इकडे आल्यावर असं वाटतं की दिवसभर इथेच राहावा, गणपती बघत राहावा. सेम चांगलं वाटते. ते असं मन भरून येते गणपती बघून. हो.
1 वर्ष आपण वाट बघत असतो या वर्षभर सणाची. वाट बघत असतो. 1 महिन्यानंतर गणपती बघायला भेटतात आपल्याला. हो इथे तर छोटे पण छान छान गणपती, मोठे पण मस्त बनवलेत गणपती बाहेर. हो. मित्रांनो, आता आपण पाहतोय डायमंड वर्क केलेले बाप्पा. ह्याच्या आधी आपण शाडू मातीचे वर्क केलेले बाप्पा पाहिलेत. खूप सुंदर सुंदर युनिक असे बाप्पा आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त बॅलन्सिंगचा पण मूर्ती आहे, तुम्हाला मी दाखवेल. पण त्याआधी आपण आता डायमंड वर्क केलेले बाप्पा पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाप्पाचं मुकुट वगैरे पूर्ण क्वालिटी वगैरे खूप छान आहे. बाप्पाच्या आईज पण तुम्ही बघू शकता. जे ज्वेलरी वर्क केलेलं आहे ते खूप सुंदर आहे आणि हा बाप्पा आहे तो मोरावर बसलेला आहे, त्यामुळे मागे तुम्ही मोरपीस बघू शकता. मोराचा पिसारा तुम्ही बघू शकता मित्रांनो. खूप मस्त वाटतोय बाप्पा बसलेला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा बाप्पा राजेशाही रूपामध्ये बसलेला आहे आणि बाप्पा खूप सुंदर वाटतोय. फक्त डायमंड वर्क केलेला आहे. या बाप्पाला तुम्ही बघू शकता धोती ट्रॅपिंग वगैरे काहीच केलेलं नाहीये, पण खूप सुंदर वाटतोय. तुम्ही बघू शकता बाप्पाचा हार जो डायमंड वर्क केलेला आहे खूप सुंदर वाटतोय. त्यानंतर तुम्ही बाजूबंद बघू शकता, मुकुट बघू शकता आणि बाप्पाचे आईज बघू शकता, जे की खूप सुंदर वर्क केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या बाप्पाचं मुकुट वर्क खूप सुंदर मुकुट वर्क केलेलं आहे. ग्रीन आणि रेड प्लस डायमंड, त्यामुळे पाहायला खूप सुंदर वाटतंय. आणि तुम्ही बघू शकता बाप्पाचा टिक्का जो भगवान श्री रामाचा टिक्का आहे तसा ह्यांनी ओरिजिनल साकारलाय. आणि बाप्पाचे डोळे, आय कॉन्टॅक्ट वगैरे खूप छान आहेत. डायमंड वर्क बघितलात तुम्ही, ज्वेलरी वगैरे, जे खूप सुंदर वाटतोय बाप्पा. तुम्ही बघू शकता लांबून पाहायला पण खूप सुंदर वाटतोय. हा बाप्पा तुम्ही बघू शकता, ह्याचा डायमंड वर्क तर खूप अप्रतिम वाटते. पिंक आणि डायमंड खूप सुंदर वाटतोय आणि कलर कॉम्बिनेशन पाहिलात धोती आणि शालूचं खूप सुंदर वाटतं. येल्लो आणि ऑरेंज खूप मस्त वाटतंय कॉम्बिनेशन. स्पेशली या बाप्पाचे कान तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत व्हरायटीमध्ये. आणि ज्वेलरी वर्क तर खूप अप्रतिम आहे. त्याच्या मागे पण तुम्ही बघू शकता बाप्पा, जे की जास्वंदावर बसलेला बाप्पा आहे. त्यानंतर हा मुकुट बघू शकता आहे बाप्पाचा, खूप सुंदर वर्क केलेला आहे. पाहायला खूप छान वाटतोय. त्यानंतर हा बाप्पा तुम्ही बघू शकता वन साइड बसलेला आहे, पण खूप सुंदर आणि अप्रतिम वाटतोय. पाहून मन अगदी प्रसन्न होते. तुम्ही बघू शकता बाप्पाचे डोळे आणि मुकुट वर्क वगैरे कसं केलंय. डायमंड वर्क, ओव्हरऑल डायमंड वर्क तुम्ही पहा, खूप सुंदर सुंदर डायमंड वर्क केलेलं आहे. ज्वेलरी पासून जे डायमंड वर्क आहे खूप अप्रतिम आहे. आणि बाप्पाची कडा बघू शकता तुम्ही हातातले, जे की ओरिजिनल कडा आहेत तसं साकारण्याचा यांनी प्रयत्न केलाय. कमरपट्टा बघू शकता, कमरपट्टा बाप्पाचा खूप सुंदर वर्क केलेला आहे. आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतंय शालू आणि धोतीचं. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाप्पाचं मुकुट आहे त्याला डायमंड वर्क करतायत इकडे दादा. आणि दादा, आपल्याकडे कस्टमाइज वगैरे करून भेटतं का डायमंड वर्क? हो, भेटतं ना. जसं तुम्हाला हवं, जसं तुम्ही दाखवणार की मला या पद्धतीत डायमंड वर्क हवंय, ओके त्या पद्धतीत तुम्हाला डायमंड वर्क करून भेटलं. ओके, म्हणजे एक सॅम्पल साठी फोटो दाखवतील तसं तुम्ही करून देता? हो, नाहीतर तुम्ही आमच्या पण सोडू शकता की तुम्हाला जसं आवडेल तसं. कारण का आता तुम्ही डायमंड वर्क आपलं बघितलंच असेल, हो, सुंदर असं आहे. मग तुम्हाला जसं वाटेल तसं आम्ही करून देऊ. आणि बॅलन्सिंगच्या मूर्त्यामध्ये अजून काही व्हरायटी येणार आहेत की एवढ्याच आहेत? बॅलन्सिंगच्या मूर्तीसाठी ह्या वर्षी तरी एवढ्याच आहेत. एवढ्याच आहेत नेक्स्ट म्हणजे ह्या वर्षी नवीन वर्क केलेलं आहे? हो, ह्या वर्षी ते नवीन आहे. आपल्याकडे पहिल्यांदा बॅलन्सिंग मूर्त्या आणल्यात. ओके, नाही तर आपण बॅलन्सिंग मूर्त्या सहसा ठेवत नाही. ओके. तर मित्रांनो, आता आपण ह्या वर्कशॉप मधील धोती ट्रॅपिंग केलेल्या मूर्त्या पाहणार आहोत, जे की पाहायला खूप अप्रतिम आणि सुंदर वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा बाप्पा, ह्या बाप्पाची धोती वर्क खूप सुंदर वाटतंय. आणि तुम्ही ओव्हरऑल पेटा वर्क केलेला आहे. तुम्ही बघू शकता पेटाला असा पिसारा लावलेला आहे आणि बाप्पा खूप सुंदर वाटतोय. ह्या बाप्पाला डायमंड वर्क वगैरे काही केलेलं नाहीये, फक्त धोती आणि पेटा ट्रॅपिंग केलेला आहे, त्यामुळे तो पाहायला खूप मस्त वाटतोय. डायमंड वर्क केलं तर अजून खुलून उठेल मूर्ती. आणि तुम्ही बघू शकता इकडे जो की पिंक सिल्क कलर मध्ये केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर वर्क केलेला आहे. आणि तुम्ही जर बाप्पाचा पेटा पाहिलात, त्या पेटावर खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावर पिसारा लावलेला आहे आणि बाप्पाच्या हातात फुलं दिलेले आहेत, पुष्पगुच्छ तुम्ही बघू शकता. आणि जर डायमंड वर्क वगैरे केलं ना तर हा बाप्पा खूप अप्रतिम वाटेल.
तसा खूप सुंदर दिसतो बाप्पा, पण त्याहून अजून काही जर कस्टमरला करायचं असेल तर कस्टमाइज करून भेटेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये धोती ट्रॅपिंग केलेला बाप्पा पाहायला मिळतो आपल्याला. आणि ह्या बाप्पाचं तुम्ही पेटा वर्क बघितला तर खूप सुंदर आहे, फ्लॉवरचं वर्क केलेलं आहे. आई कॉन्टॅक्ट तुम्ही बघू शकता, आईज खूप बोलके आहेत आणि पाहायला देखील खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता बाप्पा सेम आहे, बाप्पा खूप मस्त वाटतोय, बसलेला आहे, खूप सुंदर वाटतोय बाप्पा पाहायला, एकदम मस्त बाप्पा वाटतोय व्हाईट धोतरमध्ये. आणि त्यानंतर अजून फ्लॉवरमध्ये जर तुम्हाला पेटा वर्क हवं असेल तर हे व्हाईट मध्ये केलेलं आहे आणि जो की खूप सुंदर सुंदर वाटतोय बाप्पा, पाहायला खूप छान वाटतोय. हातामध्ये 2 फ्लॉवर, मस्तपैकी सुंदर फ्लॉवरचा पेटा, मस्तपैकी कलाकृती साकारलेली आहे, तुम्ही बघू शकता. पण डायमंड वर्क, धोती ट्रॅपिंग, साडूमातीच्या मूर्त्या पाहिल्यात, पण ह्याच्या व्यतिरिक्त बॅलेन्सिंगचा पण जे की तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप सुंदर वर्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये आतमध्ये जे बॅलेन्सिंगचा मूर्ती आहे ते दाखवतो, चला माझ्यासोबत. मित्रांनो तुम्ही बघू शकता घरगुती बॅलेन्सिंगच्या मूर्त्या आहेत तिथे आपल्याला भेटतील पाहायला. तुम्ही बघू शकता बासुरीवर बाप्पा बसलेला आहे आणि खूप सुंदर वाटतोय बाप्पा. त्यानंतर तुम्ही बघू शकता बाप्पाचे आईज वगैरे. आणि मित्रांनो अजून एका रूपामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला भेटतोय जो की नागावर विराजमान झालेला आहे आणि भगवान शिवशंकराच्या रूपामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो जर तुम्ही ह्या बाप्पाचं वर्क पाहिलात ना, खूप डिटेलिंग मध्ये वर्क केलेलं आहे, मस्त आईज खूप छान केलेल्या आहेत आणि इतकी छोटी मूर्ती आहे पण कलाकृती अप्रतिम आहे, तुम्ही बघू शकता. असे इकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला मूर्त्या बॅलेन्सिंगच्या मूर्त्या पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले बाप्पाचा सिरीजचा एपिसोड 2 होता हा, सो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.